नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज ना साऊथ इंडियन चकली बनवणार आहोत, मुरुक्कू बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा 3 वाट्या तांदूळ घेतले, 1 वाटी डाळ्या घेतल्या फुटाण्याच्या, पिवळा मसाला घेतला चकलीमध्ये टाकण्यासाठी, मीठ घेतले चवीनुसार, 2 मोठे चमचे तीळ घेतले, ओवा घेतला 1 चमचा आणि कलोंजी घेतली 1 चमचा। आता एवढं साहित्य हे करणार आहे, वापरणार आहे। आता प्रथम आपण ह्या फुटाण्याच्या डाळ्या आहे ना मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक वाटून त्याचं पीठ करून घेऊया। वाटून घेते, झाल्या बघा डाळ्या वाटून, एकदम असे फाईन पावडर करायचे। आता हे आपण चाळणीने चाळून घेऊया। आता याच्यामध्ये ना ज्या वाटीने आपण डाळ्या मोजून घेतल्यात ना त्याच वाटीने तांदळाचं पीठ मिक्स करायचं 3 वाट्या। 1 वाटी झाले, ही 2 वाटी आणि 3 वाटी। मिक्स करून घ्यायचं चांगल्याने चमच्याने। मिक्स केलं। आता याच्यामध्ये ना लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे, ओवा, आणि कलोंजी। काळ्या तिळासारखंच असतं हे, किराणाच्या दुकानामध्ये मिळतं, याने चव खूप छान येते। आता याच्यासाठी कडकडीत मोहन करायचं आपल्याला, म्हणून मी हा चमचा घेतलेला आहे। आता हे 10 चमचे तेल घ्यायचे मोहनासाठी। मोहन टाकल्यानंतर आपली चकली एकदम खुशखुशीत होते। हे बघा असे 2 लागतात ते, 1 2 3 4 आणि 5 चमचे बरोबर याने, याने 5 चमचे बरोबर तेल होतं। हे झाले 5, आता परत 1 6 7 8 9 आणि 10 इतकंच मोहन टाकायचं, त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही, तर चकली आपली तेलकट होईल। आता हे कडकडीत टाकली तेल मोहनासाठी गरम करून घेते, वाफ निघेपर्यंत मिक्स करून घेते सर्व। हे खूप झटपट होणारी चकली, आपण चहा सोबत सुद्धा ही चकली खाऊ शकतो। आणि मोठी मोठी बनते ती, एकदम अशी छान अशी मोठी बनवायची। छोट्या छोट्या आपण चकल्या बनवतो तसं नाही बनवायचं, मोठ्या बनवायच्या। आपण चहा बरोबर काही ना काही टोस्ट खारी खातो तर आपल्याला ॲसिडिटी होते। या 2-4 आपल्या चकलीच्या काड्या खाल्ल्या ना तरी आपल्याला ॲसिडिटी होत नाही, कारण का हे तांदळापासून बनवलेलं आहे ना चकली, त्यामुळे। आणि बनवायला पण सोपी, प्रवासात न्यायला, मुलांची पिकनिक असेल त्यावेळेस पण आपण ही चकली देऊ शकतो चांगली। तर तेल गरम करून घेते, कडकडीत असं तेल असं। आता हे याच्यावरती ओतून घ्यायचं आपल्याला असं, आणि गरम असल्यामुळे लगेचच त्याच्यामध्ये हात घालायचा आणि चमच्यानेच हलवून घ्यायचं, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं ते। हाताने चांगलं चोळून चोळून घ्यायचं। थोडं थोडंच करायचं पीठ, जास्त करायचं नाही। जास्त करायचं असेल तर एक वेळेस एवढं करून घ्यायचं 4 वाट्यांचं, म्हणजे 3 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी फुटाण्याच्या डाळ्या त्याचं पीठ, आणि नंतर परत दुसरं करायचं। झालं आता मिक्स। आता याला एकदम असं कडकडीत पाणी गरम करून घेतलं, हे वाटी भरून कडकडीत पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। किती पाणी लागणार आहे त्याच्या अंदाजानुसार
हे करायचं. आता ही 1 वाटी घेतली मी गरम पाणी, एकदम उकळून घेतले पाणी. आता हे मिक्स करते याच्यात. काही तांदूळ पाणी जास्त शोषतं, काही कमी शोषतं. ही 1 वाटी झाली आहे पाण्यामध्ये. वाटीने मिक्स करून घेते. असं अंदाज घेत घेत पाणी टाकायचं. खूप जास्त गरम आहे ते, हात घालायचा नाही लगेच. अजून एक वाटी पाणी घेते. ते पण ओतून घेते आता. असं मिक्स करून घेते. जास्त एकदम पाणी ओतायचंच नाही. अजून पाणी लागेल त्याला. 4 वाट्या आपण पीठ घेतले ना, त्याला 3 वाट्या पाणी लागेल. 2 वाट्या झाल्या. अजून 1 वाटी टाकते आता पाणी. अजून 1 वाटी टाकते. सुक्कच वाटतंय ते मला कोरडं. लागता थोडं थोडं टाकून घ्यायचं असं. आता बस याच्यातच थोडं ठेवलंय मी, बाकी अजून. तर मळून घेते. 3 वाट्या पाणी लागलं. थोडं एवढं काढून ठेवलं अजून. झालं बघा पीठ मळून आता. तीन वाट्यापैकी बघा एवढंसं पाणी उरलं. झालं पीठ असं सॉफ्ट. बघा आता सॉफ्ट म्हणजे चकलीला लागतं त्याप्रमाणे झालं. आता गॅसवर कढई ठेवते चकली मुरकुट तळण्यासाठी. माझी मैत्रीण ना मद्रासी होती, त्यामुळे मला सगळं साऊथ इंडियन रेसिपी त्यांच्या येतात सर्व. ही आणायची ना डब्याला वगैरे. हा बघा साचा घेतला. आता याला तेलाने ग्रीस करून घेते. तेल टाकते तोपर्यंत. आतून पूर्ण तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग ते पीठ साच्याला चिटकत नाही. याला पण लावून घेते. तेल गरम होते ना तोपर्यंत असे सिलेंडरचे सेट करून असं आपण असं याच्यामध्ये करून घ्या. साच्यामध्ये भरून घेऊया. ते लावून घेते आणि हे असं पीठ भरून घ्यायचं. दाबून दाबून भरून घ्यायचं असं. आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण मुरकू टाकायचं. साचा लावून घेते आता असं. रेडी बघा साचा आपला. आता तेल तापलं का बघायचं, थोडंसं टाकून
तापलंय तेल. आता तेल तापलंय, गॅस एकदम सिमवर करून घेतलाय. आता आपण याच्यामध्ये मुरुको टाकून घेऊया. असे मोठे मोठे टाकून घेतले. आणि लगेच पलटायची घाई करायची नाही. गॅस सिमवरच करायचा, जास्त फास्ट गॅसवरती करायचं नाही. एकदा तेल तापलं की छोट्या गॅसवरतीच करायचं, एकदम सिमवर करून. याचे बुडबुडे कमी झाले की मग पलटी करायचं. झालेत बघा बुडबुडे कमी. आता ही आपण अशी पलटी करून घ्यायची. दुसऱ्या साईडने पण होऊन द्यायचं चांगलं. रेडी बघा आपले मुरुको. आता हे टोपल्यामध्ये मी काढून घेते. हे बघ, असे झालेत. मोठी चकली करून घ्यायची. अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. त्याचे बुडबुडे कमी झाले की तेव्हाच पलटी करायची. तसं पलटी करायचं नाही. पलटी करून घेते आता. गॅस सिमवरच आहे. परत एकदा एका साईडने परत तळून घ्यायचे चांगले. हे बघा झाले. आता अशा प्रकारे सर्व चकल्या करून घेते मी. हे बघा आता हे मुरुको रेडी आपल्याला. आता त्याचे हवे त्या आकाराचे असे छोटे छोटे असे पीसेस करून घ्यायचे आपण. असे किती खुसखुशीत झालेत बघा. टी टाइम स्नॅक्स आहे. रेडी आपले टी टाइम स्नॅक्स मुरुको. एकदम खुसखुशीत झालेत. मी तुम्हाला दाखवते, खाऊन पण दाखवते. असं तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा कसे झालेत मुरुको. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.